त्याला इथंच थांबून ठेव. आता आत जायचं आणि काही झालं ना तरी बाहेर यायचं नाही. तू बाजूला आहे. काय कर राहिला तू? ये आईला. अरे तू नाही तुझा आज तुकडा पाडला ना. पप्पे बाजूला आहे. आज याचा तुकडाच पाडतो. त्यांना काही करू नको. पप्पे येड्यावानी बोलू नको. बाजूला वय. आज याचा विषय संपवतो आपण. मला मार. पप्पे तू बाजूला आहे. चंदू काका आम्ही लग्न केलं. हे बघ मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. याच्या आईला याचे आमच्या पोरीला फोस लावून पळून नेतो, वर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आमच्या विरोधात उभं करतो. हा तू मेला आज माझ्या हातनं. तुझं काही खरं नाही. नाही लावली त्यांनी मला फूस. किती वेळा सांगू. मी माझ्या मर्जीनं केलंय हे लग्न. माझं प्रेम आहे या माणसावर. किती वेळा सांगू. यांना जर काही झालं ना तर माझ्या इतके वाईट कोण नाही. मी सांगून ठेव. हे काय बोलून राहिली बाबा तू? डोकं ठिकाणावर आहे का? आजपर्यंत कधी मान वर करून बोलली नाही आणि पळून जाऊन लग्न केलं तर असं बोलून राहिली तू? याच्याबरोबर लग्न केलं तू? ह्या असल्या पोराबरोबर? हा केलं. काऊन? येड लागलाय तुला का? भानामती केली त्यांनी तुझ्यावर? ह्या पोराचं ना तंगड तोडून टाकतो मी आता. हात तर लावा तुम्ही त्याला. चंदू काका माग हो. मी केस करीन तुझ्यावर. हे पोलिसांकडे जाऊन सगळं सांग. पोलिसांमध्ये जाईल. मी सांगून त्यांना. ठीक आहे बोलव पोलिसाला. आई याची हंटरनी चामडी लोळवली ना नाव नाही सांगणार. ने तू काय केस करती? मी करतो केस ह्याच्यावर. तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही कुणीच काहीच करू शकत नाही. आम्ही सज्ञाने. आम्ही एकमेकांच्या संमतीनं लग्न केलं. कायदा सुद्धा आमच्याच बाजूने. तुम्ही जर माझ्यावर बळजबरी केली ना तर मीच पोलिसांना सांगत तुम्ही यांना जीवे मारण्याची धमकी देताय मला. काय केलं का पप्पे? मला तर कळूच नाही राहिलं काय बोलायचंय. काय केलं ग माय पप्पे तू? कोणत्या जन्मीचं पाप बघू राहिलंय मी? काय म्हणते? चांगलं नाही केलंस बा. चांगलं नाही केलं. मी काही चुकीचं नाही केलंय गाई. तुझी शपथ घेऊन सांगते ग. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. अगं तेच
माझ्या आणि माझ्या अभ्यासाच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेत. आणि तुला पण ते जावई म्हणून पसंत पडले होते ना ग. तूच म्हणत होतीस तुझ्यासाठी हाच मुलगा योग्य आहे नवरा म्हणून. तू मान्य कर, तू मान्य कर. अगं नुसतं समजूतदार आणि प्रेमळ असून चालत नाही ग. संसार करायला मर्दानगी लागते अंगात. आणि ह्यो असा ढिल्ला. नीट बोलायचा. त्यांच्याबद्दल एक शब्द वाकडा मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. अगं तूच म्हणली ना ह्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. मी नाही म्हणलं, तू म्हणलास. मी सांगत होते तुम्हाला सगळ्यांना, पण तुम्ही नाही ऐकलं. तू म्हणलास प्रॉब्लेम आहे. तू नाही ऐकून घेतलंस काही. तुझ्यामुळे झालं हे सगळं. हे बघ तू त्याच्या बरोबर जाऊ लागलीस हा पपे. तू अगं आमचं समजून घे ना काय म्हणायचं ते. काका तिला बोलू नको, काही उपयोग नाहीये. यांनी फूस लावली तिला. ए टारमळ्या, तुला पोरी म्हणजे काय खिशातली खिरापत वाटू राहिलं का रे? तुम्ही का माझा एवढा राग धरू राहिले? मी एवढं काय वाईट वागलं तुमच्यासोबत? एवढं शेण खाऊन परत वर विचारतो काय वाईट वागलो म्हणून. बघा आप्पा. हो काका, आम्ही समजुतीनं लग्न केलंय. आम्ही फक्त एकमेकांच्या सुखासाठी नाही तर दोन्ही घरांच्या सुखासाठी असं अचानक लग्न केलं. आम्ही म्हणलं असतं लग्न लावून द्या तर लावून दिलं असतं का? नाही, तुम्ही त्यांना कोंडून ठेवलं होतं. जबरदस्ती दुसऱ्यासोबत लग्न लावून देणार होते. तू काय शानपणा शिकवतो रे आम्हाला? हा, एकतर पुरीची बाजू म्हणून तुझ्याशी आम्ही नरमाईनं बोलतोय, कळलं का? लागला लेक्चर सुरू करायला इथं. त्यांचं म्हणणं एकदा नीट ऐकून तरी घे. गप. बाजूला होय. दादा आज नाही चंदू काका नाही. मारा मारा नाही मारा. नाही. तुम्ही एक मिनिट थांबा. हो तुम्ही. थांबा. मारा मारा हो खरंच मारल तू. मारा. मारू द्या त्यांना. त्यांना वाटू राहिलं ना मी चूक केली, तुम्हाला फूस लावून जबरदस्ती पळून घेऊन गेलो. तुम्हाला कळू कसं नाही राहिलं? जर मी यांना जबरदस्ती पळून घेऊन गेलो असतो तर परत कशाला तुमच्या घरात आणलं असतं? फक्त भांडणं थांबवण्यासाठी. दोन्ही घरात शांतता टिकवण्यासाठी. आणि आपण पूर्वांच्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटावं म्हणून हे सगळं सांगण्यासाठी इथं आलोय आम्ही. आम्हाला आशीर्वाद हवा आहे तुमचा, एवढीच इच्छा आहे माझी आप्पा. आम्हाला हे लग्न मान्य नाहीये आणि आमच्या घरात कुणालाच हे लग्न मान्य नाहीये. काय बघतो रे आप्पांकडं? हा, आप्पा नाही, हे लग्न मान्य नाही. हे लग्न कॅन्सल. आणि पप्पे ते मंगळसूत्र काढ. मंगळसूत्र मंगळसूत्राला हात नाही लावणार. मंगळसूत्राला हात नाही लावणार. अमा, खबरदार खबरदार. तू बाजूला आहे लक्ष्मी. तिथे ही तलवार तुझ्या डोक्यात घालेन. घाल माझ्या डोक्यात. कोण आहे तू? तू कोण आहे? हिच्या घरात मंगळसूत्र तोडणारा, हिचं लग्न कॅन्सल म्हणणारा कोण आहे तू? तुझं लग्न आहे का? हा, तुला मुलगा पसंत नाही, तुला हे लग्न पसंत नाही, काय संबंध तुझा?
आपल्या पप्पीला पोरगा पसंत आहे म्हणून त्यानं लग्न केलंय. अरे संज्ञा नाही ती, तिला सगळं कळतं ना. आणि पप्पीला हा पोरगा आवडलाय म्हणून मलाही आवडलाय. सगळ्यांना सांगतो मला हे लग्न मान्य आहे. हे अरे तू कुणाच्या बाजूने बोलतो कळतंय का तुला? मला कळतं मी कोणाकडून बोलून राहिलो ते. मी पप्पीकडून बोलून राहिलो. बघा अप्पा, ए लीला, काड्या करायच्या नाही, काड्या करायच्या नाही. आणि पप्पीच्या सुखाच्या आड यायचं नाही. प्रेम काय लहान पोरागत भांडून राहिले तुम्ही? अरे पण मी हे पप्पीसाठीच करतोय ना. आणि पप्पीसाठी मी काही पण कर ना, मी जीव पण घेईन. हा, तू जीव घेऊ शकतो ना, तर मी पप्पीसाठी जीव देऊ शकतो. आणि पप्पीसाठी काही करावं वाटत असेल ना, एक करायचं, आता गप्प बसायचं, अजिबात बोलायचं नाही. तू होता तरी कायच, तू तिकडे होता पुण्यात, मी होतो इथं. एवढी शितानी पप्पी रात्री दचकून उठायची तर बाप म्हणून मी तिला जवळ घ्यायचो, तिला नाव माकू मी घालायचो, तिला हातानं खाऊ घालायचो मी, तिची इवलीची बोटं धरून शाळेमध्ये मी घेऊन जायचो. अरे म्हणून पप्पी मला बापासारखं मानती, बापासारखा जीव लावती माझ्यावर, तिच्या मनातलं मला सगळं सांगती. आणि म्हणून मला माहिती की पप्पीला काय आवडतं, पप्पीला काय आवडत नाही ते. आणि म्हणून सांगतो, आज मी पप्पीच्या पाठी बापासारखा उभा राहणार आहे. पप्पी पळून गेली, पण निघून तर गेली नाही ना, आली ना परत, आली ना परत. तुमची परवानगी घ्यायला, तुमचे आशीर्वाद मागायला आली ना. आणि पप्पी स्वतःच्या मनानं पळून गेली नाही, तिला पळून जायला तुम्ही भाग पाडलं. आणि तू काय करायचं रे चंदू, प्रेम म्हणून गिफ्ट द्यायचं. आणि आता अशी गिफ्ट म्हणून ही स्थळ आणली, ती असली पोरं. अरे एक तरी लायकीचं आहे का रे आपल्या पप्पीच्या, एक तरी गुण आहे का रे त्यांच्यात. सगळे आपले बापाच्या इस्टेटीवर आयत्या रे गोट्या मारणारे. एकदा परागरावकडे तरी बघा, एकदा परागरावकडे बघा, एक तरी अवगुण आहे का, नाव ठेवायला काही जागा आहे का बघा ना. लक्ष्मी तू लई बोलू राहिलाय आता. हो बोलणार, मी बोलणार. त्याच्या पोटच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न असेल ना तर मग मी बोलणार. मग जीव गेला तरी बेहत्तर. आणि आप्पाचं काय म्हणणं आहे ते तू नको सांगू. हा, आप्पा सांगतील. मी तुझा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ आहे ना, मग मोठा भाऊच्या अवकाशात राहायचं. असं मागून मान नाही मिळत, त्यासाठी जसं वागावं लागतंय. तू आता घरच्या मान मर्यादा मोडू राहिलाय. हो बोलणार मी. आणि मान मर्यादेच्या गोष्टी तू बोलू राहिला. आणि तू स्वतः आप्पाच्या तोंडाला उलट बोलतो त्यांना, आणि मान मर्यादेच्या गोष्टी तू बोलतो पुन्हा. आणि तू स्वतः काय केलं होतं, स्वतः पळून जाऊन लग्न केलं होतं, तेव्हा कुठे गेल्या होत्या मान मर्यादा. मला बोलायचा अधिकार तुला दिलेला नाहीये. मग पप्पीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडण्याचा अधिकार तुला कोणी दिला? अरे पण पप्पीचं हे लग्न आप्पांना मान्य नाहीये. आप्पांना काय मान्य आणि काय मान्य नाहीये हे तू नको सांगू, माहितीये मला. तू लई बोलू राहिलाय लक्ष्मी. काय करायचं ते कर, मी बोलणार. तू बाजूला हो, नाही तर ही तलवार. अरे काय जीव घेता का काय एकमेकाचा? पोटच्या पोराने एकमेकाचे मुर्दे पाडले, एवढं ऐकायचं बाकी ठेवलंय तुम्ही आता?
आप्पा कशाला पाहिजे रे तुम्हाला आता? आप्पा कशाला पाहिजे? आप्पाची गरजच काय आहे? ती तलवार घेऊन कोणाला मारू राहिला तू? हं? सगळे आपल्या मनासारखं वागू राहिलेत. चंद्या त्याच्या मनाप्रमाणे वागू राहिलाय. लक्ष्मी ते पण लक्ष्मी म्हणतोय ते खरंय, ते बरोबर, तिचा अधिकार आहे तो. कळलं का रे सगळ्यांना? ती सज्ञान आहे आणि तिला काही बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. कारण तिचा आपला काही संबंधच नाही. इथून पुढं पूर्वा पराग निकम तिच्याशी आपला कुठल्याच प्रकारचा संबंध नाही. तू आता बोलू नको पप्या, तू काहीच बोलू नको. आधी या चंद्यानं शेण खाल्लं, आता तू. चंद्या जेव्हा गुपचूप लग्न करून आला ना तेव्हा मला राग आला, आणि आज तू लग्न करून आलीस ना तर मला त्रास होऊ राहिला. पोरीची इज्जत हीच घराण्याची इज्जत असती पपे. पण आज तू ह्या आप्पाची, आपल्या या बोराडे घराण्याची आबरू मातीत मिसळलीस, चव्हाट्यावर आणलीस. तुला माहिती, एखाद्या घरात पोरगी जेव्हा जन्माला येते तेव्हा बापाचे खांदे खाली जातात म्हण. माहित नाही मला, पण एखाद्या पोरीनं थोडं जरी वाकडं पाऊल टाकलं तर बापाची मान कायमची खाली जाती. एवढी शिकली ना ग तू पपे, एवढी शिकली ना तू. हे कशी नाही ग शिकली, हे कसं नाही शिकली. आम्ही शिकविलेलं तर तू काहीच नाही शिकली. हा नाही, मला राग नाही आला तुझा. तुझ्या मनासारखं केलं ना तू, चांगलं केलं, चांगलं केलं. एकच सांगतो आता, शेवटचं सांगतो, तुला जे करायचंय ते कर. तुझ्या नवऱ्याबरोबर तुला कुठं जायचंय ते जा. शिकाव वाटलं शिक, न शिकाव वाटलं शिकू नको. आजपासून माझा तुझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. अजूक एक विनंती आहे. नाही, माझ्या पोरांवर केस नको करू. केस नको करू. नाही, त्यांचं काही चुकलं असलं, येडवाकडे बोलले असले तर हनुमंतराव पाटील बोराडे माफी मागतो तुझी. माफी मागतो तुझी. नाही, बरोबर आहे तुझं. आम्ही जगलो काय मेलो काय तुला काही फरक पडत नाही. पण तरी एक विनंती, शशिकांत, माफ कर रे, मला माफ कर. तुला दिलेलं वचन नाही रे पाळता आलं, मला नाही पाळता आलं.
मी तुझ्या पोरीला नाही नीट सांभाळू शकलो. माफ कर रे, माफ कर. पाया नको पडू माझ्या, पाया नको पडू. या म्हाताऱ्याच्या कशाला पाया पडती? काय संबंध काय आहे माझा तुझा? आणि आता तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. आशीर्वाद तर नाहीच नाही.